नमस्कार. उपयोगी किचन टिप्स. 1. पोहे बनवताना ते मोकळे आणि नरम होण्यासाठी त्यामध्ये कांदा जास्त घालावा. 2. पोहे भिजवताना चाळणीमध्ये भिजवावी, त्यामुळे पोहे छान मऊ आणि मोकळे होतात. 3. चहाचा मसाला बनवताना त्यामध्ये दालचिनी, लवंग, वेलची आणि सुंठ घातल्यास चहा खूप टेस्टी हेल्दी बनतो. 4. कोणतेही कडधान्य शिजवताना त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे घालावे, त्यामुळे कडधान्य पचायला हलके जातात. 5. हिरवी मिरची भाजीत टाकताना मिरची चिरून न टाकता बारीक करून टाकावी, त्यामुळे भाजीला चव छान येते. 6. कोणतेही उसळ बनवताना त्यामध्ये कांदा भरपूर टाकावा, त्यामुळे उसळ चवदार बनते. 7. पिठलं करताना पीठ टाकताना सतत ढवळत राहावे, त्यामुळे पिठल्यामध्ये गुठळ्या होत नाहीत. 8. चहा जास्त वेळ उकळत ठेवल्याने चहा कडवट होतो आणि चहाची चव कमी होते. 9. एखादी भाजी उरली असेल तर दुसऱ्या दिवशी गरम करून गव्हाच्या पिठाचे पराठा बनवावे. 10. कढई वापरल्यास लगेच गरम असताना पाणी सोडल्यास चिकट होत नाही. 11. गरम पदार्थ किंवा मिक्सरमधून बारीक केलेला मसाला थोडेसे थंड होऊन मगच फ्रीजमध्ये ठेवावे, गरम ठेवल्याने ते खराब होतात. 12. बिस्किट ठेवलेल्या डब्यात थोडीशी साखर टाकावी, त्यामुळे बिस्किटे नरम न पडता छान कुरकुरीत राहतात. 13. साखरेचे दाणे ओलावा शोषून घेतात, त्यामुळे बिस्किटे छान कुरकुरीत आणि ताजे राहतात आणि नरम पडत नाही. 14. सँडविच कट करताना चाकू थोडा गरम करून घ्यावा, त्यामुळे सँडविच व्यवस्थित आणि पटकन कट होते आणि सँडविचचा आकार व्यवस्थित येतो. 15. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नये. 16. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडे थंड पाणी टाका, त्यामुळे दूध करपणार नाही. 17. चिंच वर्षभर टिकवण्यासाठी चिंच वाळवून घ्यावी आणि मीठ घालून त्याचे छोटे गोळे करून हवाबंद डब्यात भरून ठेवा. 18. पावसाळ्यात शेंगदाणे फ्रीजमध्ये ठेवावे, त्यामुळे शेंगदाणे खराब होऊन बुरशी येत नाही. 19. तुरीच्या डाळीचे वरण बनवताना त्यामध्ये कोकम आमसूल घातले तर पित्त होत नाही. 20. पुलाव, जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकरमध्ये 1.5 पाणी टाकून 2 शिट्ट्या कराव्यात, त्यामुळे भात छान फडफडीत होतो. 21. भेंडीची भाजी करताना भेंडी स्वच्छ धुवून नंतर छान कोरडी करून घ्यावी, त्यामुळे भाजी चिकट होणार नाही. 22. भेंडी कापताना चाकूला किंवा वेळीला तेल लावून घ्यावे, त्यामुळे भेंडी कापताना आणि शिजवताना चिकट होणार नाही. 23. भेंडी शिजत आल्यावर वरून थोडेसे शेंगदाण्याचे कूट टाकावे, त्यामुळे भेंडीला चव छान येते. 24. भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस किंवा 1 टोमॅटो टाकावा, त्यामुळे भाजी चिकट होत नाही. 25. पावभाजीमध्ये थोडे बीट किसून टाकावे, त्यामुळे पावभाजीला कलर छान येतो आणि पावभाजी टेस्टी बनते. 26. साधी डाळ खाऊन कंटाळा आला असेल तर त्यामध्ये पालक घालून पालक डाळ बनवा, त्यामुळे डाळीला वेगळीच चव येते. 27. हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबू चोळल्यास हाताची जळजळ होत नाही. 28. रस्सा भाजीला फोडणी देताना हिंग थोडेसे फोडणीत टाकून वरून सुद्धा थोडे हिंग टाकावे, त्यामुळे भाजीला चव छान येते. 29. रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास किसणीवर फळे किसावे, त्यामुळे रस चांगला निघतो. 30. वाटणाचा मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी तो चांगला भाजून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवून द्या, 5 ते 6 दिवस चांगला राहतो. 31. पालेभाज्यामध्ये भाजी शिजत आल्यावर वरून बारीक केलेले ओले खोबरे घालावे, त्यामुळे भाजीला चव छान येते. तुम्हाला वरील किचन टिप्स कशा वाटल्या हे नक्की सांगा आणि आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद.